हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. 15 ऑगस्टच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर इथे बघा, मी छान अशी तुम्हाला एक रेसिपी करून दाखवणार आहे आज टिफिनसाठी. तर इथे मीडियम साईजचा एक मी कांदा घेतलेला आहे बघा. आता हा कांदा आपल्याला छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा चिरते तोपर्यंत चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि साधी सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, टिफिनसाठी झटपट होणारी आहे. नक्की करून पहा. साहित्य काही जास्त लागत नाही. थोड्या साहित्यामध्ये ही रेसिपी लगेच होऊन जाते. तर पाहू शकता कांदा इथे छान असा बारीक चिरून घेतलेला आहे मी. त्यानंतर आपल्याला इथे मीडियम साईजचा टमाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला. आता हे टमाटा पण आपल्याला चांगला असा बारीक चिरून घ्यायचा आहे. खूप झटपट आहे रेसिपी. छोटासा व्हिडिओ आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच झालं पाहिजे. आणि तुमचा सपोर्ट मला आहे, मला माहिती आहे. तुम्ही छान छान कमेंट पण करताय, व्हिडिओ पाहताय, पण असाच सपोर्ट तुमचा राहू दे. तर टमाटर आपला छान असा बारीक चिरून झालेला आहे, पाहू शकता. आता त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे, इथे बघा मी खूप घेवड्याच्या शेंगा आहेत, ह्या छान ह्या निसून घेतलेल्या बघा मी अशा तुकडे करून, पाहू शकता तुम्ही. ह्याची भाजी खूप छान होती मैत्रिणींनो. ही तुम्ही नुसती मसाल्यामध्ये जरी केली ना, मसाला टाकून, तरी पण खायला खूप छान लागते. आता ही भाजी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची बघा. आता ही साईडला ठेवूया आपण. आणि ते लगेच गॅस पेटवून घ्यायचा आहे. गॅस पेटून झाल्यावर छोटी कढई मी गॅसवर छोटी कढई ठेवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी आता तेल टाकून घेते. इथे साधारण मी 1 पळी तेल टाकून घेते बघा. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर अर्धा चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचे. जिरं छान फुलल्याच्या नंतर आपल्याला इथे कढीपत्त्याची पानं मी लगेच टाकून घेणार आहे. कढीपत्ता कसं भाजीला खूप छान टेस्ट येते. असं तोडून टाकायचं जरा, म्हणजे त्याचा सुगंध तेलामध्ये उतरला जातो आणि भाजीला खूप छान टेस्ट येते. आता कढीपत्ता परतल्यावर आपल्याला लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे. बारीक मी कापून घेतलेला असा कुस्करून, म्हणजे मोकळा होतो तो. आणि कांदा चांगला आपल्याला आता तेलावर परतून घ्यायचा आहे बघा. बिलकुल पण टाईम लागत नाही मैत्रिणींनो ह्या रेसिपीला. झटपट होणारी आहे, टिफिनसाठी तुम्ही नक्कीच करा. आता टमाटर टाकून घेऊया. 1 टमाटा मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलेला आहे. टमाटर आणि कांदा आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे, असं मस्त मऊ होस्तोवर बघा. त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे मी. आता ही पेस्ट पण तेलावर चांगली परतून घ्यायची 1-2 मिनटं, म्हणजे त्याचा कच्चा पण जरा निघून जातो अद्रकचा आणि लसणाचा. आणि कसं लसूण अद्रक टाकलं ना, भाजी खूप छान लागते मैत्रिणींनो. शरीरासाठी पण फायदेशीर आहे अद्रक आणि लसूण. टाकीत जा तुम्ही पण भाज्यांमध्ये. इथे 1 चमचा मी हळद टाकली. हळद टाकून झाले की छान असं परतून घ्यायचे बघा. हे रंग पण खूप छान आलेला आहे. त्यानंतर इथे मसाले टाकून घेऊया. अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, रंग खूप छान येतो, मी थोडीशी टाकलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा मटन मसाला टाकलेला आहे बघा. आणि कांदा लसूण मसाला 1.5 चमचा मी टाकलेला आहे. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कोणाला जास्त तिखट लागतं, कोणाला कमी लागतं, त्याप्रमाणे मसाले इथे तुम्ही टाकू शकता. आता हे मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचेत आपल्याला. पाहू शकता मस्त असं तेल सुटले साईडनी आणि रंग पण खूप छान आलेला आहे मसाल्याचा आपल्या. आता लगेच खूप घेवड्याच्या शेंगा ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्यात.
स्वच्छ धुवून घेतल्या होत्या मी, आता त्या टाकून दिल्यात आणि छान वर खाली करून घ्यायचे। अशा पद्धतीने खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, तुम्ही सहज करू शकता ही रेसिपी आणि झटपट होणारी आहे, बिलकुल पण टाइम लागत नाही। एकदा करून पहा, अशा पद्धतीने करा म्हणजे सगळ्यांना आवडेल ही रेसिपी। खूप छान होती अशी कांदा टमाटा टाकून। ह्याच्यात काय वाटण वगैरे मी काही टाकणार नाही। आता फक्त आपल्याला पाणी टाकून घ्यायचे, चवीनुसार मीठ टाकूया। मीठ टाकून झाल्यावर परत वर खाली भाजी करून घ्यायची बघा। आता शिजायपुरतं आपल्याला पाणी टाकायचे। मला थोडीशी जरा ओलसर करायची ही भाजी, त्याच्यामुळे मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे। आता सर्व मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचे आणि मीडियम गॅसवर ही भाजी एक 5 मिनिटं आपल्याला होऊन द्यायची। मध्ये मध्ये भाजी चेक करायची। ते झाकण खोलून परत भाजी एकदा वर खाली करून घ्यायची बघा अशा पद्धतीने। आता परत झाकण ठेवायचे आपल्याला एक 2-3 मिनिटं। 2-3 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून आपल्याला परत पाहायचे भाजी झाली का म्हणून। तर पाहू शकता बऱ्यापैकी पाणी आपलं भाजीतलं आटलेलं आहे आणि ओलसर अशी ही भाजी आपली झालेली आहे। तर आपल्याला आता पुढे काय करायचे मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। आता हे शेंगदाण्याचं कूट छान असे मी शेंगदाणे भाजून कूट करून ठेवलेला, त्यामुळे भाजी झाल्यावरच कूट टाकायचं आहे। वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचे परत। एवढी टेस्टी लागती भाजी ही, चपातीसोबत तुम्ही खा, भाकरीसोबत खा, तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता, चपाती भाकरीसोबत खूप छान होती। तर मैत्रिणींनो ही कोपघेवड्याची भाजी आता ह्याच्यावर 1 मिनिट फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायची बघा, कारण शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे त्यामुळे। आता झाकण खोलून परत भाजी वर खाली करूया। तर पाहू शकता बिलकुल पण टाइम लागला नाही ह्या भाजीला, अगदी झटपट होती। तर ही भाजी तुम्ही कोपघेवड्याची करणार का मला कमेंट करून नक्कीच सांगा, कुणाला कुणाला आवडली। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा, व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा माझ्या पद्धतीने ही साधी सोपी रेसिपी आहे, करून पहा, कशी झाली कमेंट करून नक्कीच सांगा। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो। पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय। लाईक करा